नमस्कार. बुलढाणा न्यूज अपडेटच्या या विशेष रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण अगोदरच बोललो होतो की दुसऱ्या भागामध्ये आपण विश्लेषण पाहणार आहोत आणि विशेष रिपोर्टमध्ये या गावासाठी सरपंच म्हणून कोण असणार आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. विषय आहे आपला की बुलढाणा जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत लागलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतमधील मेहकर तालुक्यातील जानेफळ ग्रामपंचायत. जानेफळ ग्रामपंचायत आपण अगोदरच सांगितलं होतं की ही मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. आता या ग्रामपंचायतचे चित्र स्पष्ट झालेले आहेत. कोण कोणाविरोधात उभं ठाकलेलं आहे, किती पॅनल आहेत हे पूर्ण आता या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आता एकंदरीत या ग्रामपंचायतच्या गेल्या 5 ते 6 महिन्याचा आपण विचार केला, आपण थोडंसं मागे गेलो तर म्हणजे त्या मागे गेल्यानंतर आता असं आपल्या लक्षात येईल की या मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये ज्या वेळेला सरपंचाची निवडणूक लागणार आहे असा विषय जेव्हा जेव्हा पुढे येत होता तेव्हा तेव्हा प्रामुख्याने ही वेगवेगळी नावं या ठिकाणी चर्चेत येत होती आणि ती जवळजवळ या निवडणुका लागेपर्यंत चर्चेत होते आणि दमदार अशी नावं या ठिकाणी चर्चेत होती की जी या जानेफळसाठी सरपंच म्हणून ही जनता आहे, मतदार आहे पाहत होती. पण जशी ग्रामपंचायत या ठिकाणी लागली आणि ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर एक नवीन समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी जोपर्यंत जे जुने लोक होते, जे नेते होते, ते कधीच आपल्याला या मागील 5 वर्षामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कधी समर्थ दिसले नाहीत. अचानक ते पुढे येऊ लागले आणि याच अनुषंगाने वेगवेगळे पॅनल या ठिकाणी तयार झाले. आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर यामध्ये 2 पॅनल या ठिकाणी आलेले आहेत. जनशक्ती ग्रामविकास पॅनल आणि आदर्श ग्रामविकास पॅनल. यामध्ये जर आपण विचार केला जनशक्ती ग्रामविकास पॅनलच्या सौ ज्योती राजू केदारे ह्या सरपंच पदाच्या दावेदार म्हणून आहेत. तर आदर्श ग्रामविकास पॅनलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकूण म्हणजे या साईडने जर विचार केला तर रुपाली गजानन वडणकर ह्या सरपंच पदासाठी दावेदार आहेत. ही महिलांसाठी राखीव आहे, ओबीसी महिला राखीव आहे या ग्रामपंचायतीसाठी. आणि यामध्ये एक नवीन आता आपल्याला पाहायला मिळणारे समीकरण ते मध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी तेवढ्याच तुल्यबळ साधना महादेव पाखरे ह्या या ठिकाणी लढत आहेत. एकंदरीत या 3 व्यक्तीमध्ये, या 3 महिलांमध्ये ही स्पष्ट एक लढत आहे. आणि यामध्ये जर आता आपण विचार केला सुरुवातीच्या आदर्श ग्रामविकास पॅनलच्या बाबतीत जर विचार केला तर रुपाली गजानन वडणकर यांचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर यांच्या घरामध्ये 2 वेळा त्यांचे पती पंचायत समिती सदस्य होते, सासू पंचायत समिती सदस्य होत्या आणि सासरे जे आहेत ते सासऱ्यांनी या ठिकाणी जानेफळ ग्रामपंचायतचा पदभार पाहिलेला आहे. म्हणजे एकंदरीत राजकीय आणि सामाजिक अशी या ठिकाणी नाळ जुळलेला हा वडणकर परिवार आहे. आणि या परिवाराने आजपर्यंत अनेक सामाजिक बाबींच्या माध्यमातून या परिसरातील जनतेच्या मनामध्ये घर केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा एक नवीन सरपंच म्हणून त्यांच्या जे गजानन वडणकर यांच्या ज्या पत्नी आहेत त्या रुपाली गजानन वडणकर ह्या सरपंच पदासाठी म्हणून उभ्या राहिल्या आहेत. त्याच बाबतीत आपण दुसरीकडे जर विचार जर केला तर यामध्ये जनशक्ती ग्रामविकास पॅनलच्या ज्योतिष राजू केदारे यांच्या बाबतीत जर विचार केला अतिशय गरीब परिस्थितीत असलेला हा परिवार आहे. आणि यांनी आपल्या सामाजिक कार्यातून त्यांचे जे पती आहे राजू केदारे यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहिले आणि वेळोवेळी जनतेच्या संपर्कात राहून वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आणि यामुळे राजू केदारे हे नाव, ज्योती केदारे हे नाव घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर सामाजिक कार्य आणि राजकीय प्रवास या दोन्हीचा आपण विचार केला तर दोन्हीही आजच्या घडीला हे दोन्हीही उमेदवार या ठिकाणी तगडे आहेत. आणि जनता सुद्धा या बाबतीत सध्या तरी अस्पष्ट आहे की कोण निवडून येणार यामधलं हे सांगता येत नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी बोलल्या जात आहे. पण याच घडीला म्हणजे सर्वात मोठा या दोघींना हादरा बसवण्यासाठी यामध्ये साधना महादेव पाखरे या बाबतीत जर विचार केला तर यामध्ये जे बाळूभाऊ पाखरे आहेत, महादेव पाखरे आहेत, यांनी या जानेफळ परिसरामध्ये त्यांची खूप परिचित असे व्यक्तिमत्व आहे. एक साधारण आणि साधं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या परिसरामध्ये ख्याती आहे. आणि एकंदर जर विचार केला तर या सामाजिक आणि राजकीय प्रवासामध्ये यांचा विविध प्रकारे त्यांनी या गावासाठी असेल, वेगवेगळ्या पक्षासाठी असेल, त्यांनी आपल्या परिवाराच्या माध्यमातून काम केलेले आहेत आणि जनतेला एक ते संधी मागत आहेत. आणि अशा वेळेस जर आपण मी आधीच मागच्या अंकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस असंच झालं होतं की 2 त्या ठिकाणी पॅनल असताना अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते. आणि आता पुन्हा तोच इतिहास घडवण्यासाठी की काय या ठिकाणी साधना महादेव पाखरे ह्या उभ्या आहेत. आणि एका जर विचार केला तर
तर या दोन्हीला ते चांगल्या पद्धतीने टक्कर देऊ शकतात. मग एकंदरीत तिन्हीमध्ये लढत ही सध्या तरी तुल्यबळ होत आहे. आणि जर प्रचाराचा विचार केला सध्या, तर प्रचार हा समतोल सुरू आहे आणि समसमान प्रचार सर्वांचाच या ठिकाणी सुरू झालेला आहे. जर आपण विचार केला जनशक्ती ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून प्रचारामध्ये काही बाबी पुढे येत आहे. पण एक हास्यास्पद बाब आहे, म्हणजे थोडंसं या ठिकाणी जनतेमध्ये हास्यास्पद बाब होत आहे, की यामध्ये एक जे नेते आहेत ते मागील पंचवार्षिकमध्ये ज्यांनी सरपंच निवडून आणला होता आणि त्या सरपंचांनीच या पूर्ण 5 वर्ष कार्यभार सांभाळला होता. यामध्ये त्यांनी पाणी समस्या जी आहे ते प्रामुख्याने पाणी समस्या ती पूर्णतः या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात जनतेला ते पाणी पोहोचवण्यात असमर्थ राहिले होते आणि आता तेच या पॅनल सोबत आहेत आणि तेच आता कुठेतरी या पाण्याचा विषय घेऊन पुढे आहेत. म्हणजे हा कुठेतरी विषय, हा पाण्याचा जो विषय आहे हा कुठेतरी हास्यास्पद होताना दिसतो आहे. आणि एकंदरीत दुसऱ्या बाजून जर विचार केला तर त्यांचंही असं म्हणणं आहे सध्या तरी पाण्यासाठीच हे गाव त्रस्त आहे आणि विविध बाबी आहेत ज्या बाबींमुळे या गावामध्ये आता विकासाची खरंच गरज आहे. अनेक मुद्दे आहेत, जड वाहतूक आहे. मागच्या वेळेस सुद्धा जड वाहतूक जी होती ती नुसतं कागदोपत्री त्या ठिकाणी झालेली होती. पण त्याच्यात कुठंच पोलीस स्टेशनला असेल कोणत्याच प्रकारचा पाहिजे त्या प्रमाणात कागदाचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी जड वाहतूक थांबवल्या गेली नाही आणि त्यामुळे जनता खूप प्रमाणात त्रस्त झालेली होती. पण आता एकंदरीत समोरासमोर ह्या ते ठाकलेल्या आहेत. सध्या तरी या ग्रामपंचायतच्या बाबतीत बोलणं झालं तर सध्या परिस्थिती समसमान आहे. तिन्ही जे उमेदवार आहेत ते अतिशय तुल्यबळ आहेत. पण आता नेमकं यामध्ये कोण आघाडी घेतं आणि कोण या गावाचा विकासाच्या दृष्टीने जे मतदार आहेत त्यांना निवडून देतं हे आता पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण इतक्यावरच थांबू आणि परत पुढच्या अंकामध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार.